एकनाथ खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा लढण्यास नकार दिल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय। तर रोहिणी खडसे ह्या विधानसभेच्या उमेदवार असतील त्यामुळे त्या लोकसभा लढणार नाहीत असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान ज्योती मेटे यांनी लढू नये अशी त्यांना विनंती केल्याचं देखील जयंत पाटलांनी सांगितलंय। ते उभे राहणार नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांची शरीर प्रकृती बरोबर नाही। या विधानसभेची तयारी करतात। ते आमच्या तिथल्या मुक्ताईनगर मधल्या आमच्या उमेदवार असतील यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे। नागपूर काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी मोदींवर खालच्या भाषेत टीका केल्याने भाजप आक्रमक झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देत कारवाईची मागणी केली। तर भाजप युवा मोर्चाने मुत्तेमवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरून शिरूरमधल्या दोन्ही पवार गटाच्या उमेदवारांमध्ये चांगली झुंपल्याचं पाहायला मिळालं। हा प्रकल्प म्हणजे चंदेरी दुनियेतलं स्वप्न असल्याचा टोला अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी लगावलेला आहे। तर प्रकल्पावरून कुणाच्या पोटात मळमळत असेल तर त्यांना गेट वेल सून असा प्रतिटोला शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय। इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प हा खासदार अमोल कोल्हे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। 300 एकर जागेत 26 मल्टीस्टेट रुग्णालय एकाच छताखाली उभारली जाणार आहेत। अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे। इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून चालू आहे। 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 300 एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी, ज्यामध्ये 300 एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची घोषणा केली। असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले त्यापैकी तो इंद्रायणी मेडिसिटी आहे। काहीच केलेलं नाही आहे। कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या, आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय। मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन की गेट वेल सून।